आयुक्तालयाचा पेपरचं विश्लेषण आपण बघितलं। आता आपण पुढचा जो पेपर बघणार आहोत तो धाराशिव जिल्हा पोलीस आयुक्तालयाचा पेपर आहे। बघा, त्या अगोदर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं हे मराठी व्याकरणचं पुस्तक आहे आणि बारामतीमध्ये आपले निवासी आणि अनिवासी बॅचेस उपलब्ध आहेत। शिवतेज करिअर अकॅडमी, सूर्यनगरी, बारामती। आपला संपर्क क्रमांक आहे, या दोन्हीपैकी कोणत्याही नंबरला संपर्क करून तुम्ही तुमचा प्रवेश निश्चित करू शकता। चला, आजचा पेपर आहे धाराशिव पोलीस आयुक्तालय। प्रश्न आहे तो म्हणजे योग्य विधान ओळखा। त्यामध्ये पहिलं विधान बघा, देवनागरी लिपीत प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह असते। तर हे पर्याय बरोबर आहे, कारण देवनागरी लिपीला आपण काय म्हणतो, आदर्श लिपी म्हणतो। आदर्श लिपी म्हणण्याचं कारण एवढंच आहे की देवनागरी लिपीमधील जेवढे काही ध्वनी आहेत त्या प्रत्येकासाठी चिन्ह हे स्वतंत्र असतं। जसं मी म्हणलं ट, ठ, ड, ड, बघा प्रत्येक ध्वनीसाठी तुम्ही ज्या ज्या ध्वनीचा उच्चार करताल त्या प्रत्येक ध्वनीसाठी चिन्ह काय आहे, वेगळं आहे। त्यामुळे लक्षात ठेवा, देवनागरी लिपीत जे प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह असतं हे विधान दिले, हे विधान बरोबर आहे। दुसरं, संस्कृत आणि प्राकृत या भाषांची लिपी देवनागरी लिपी आहे। बघा प्रश्न काय आहे, संस्कृत आणि प्राकृत या दोन भाषांची लिपी। तर बघा, मराठी, हिंदी, संस्कृत, प्राकृत, त्यानंतर बंगाली, पाली, गुजराती एवढ्या भाषांची लिपी ही देवनागरी लिपी। आणि त्यांनी काय विचारले, संस्कृत आणि प्राकृत। बघा, याच्यामध्ये संस्कृत पण आहे आणि प्राकृत पण आहे, त्यामुळे पर्याय नंबर 2 हे सुद्धा बरोबर आहे। त्यानंतर बघा, पर्याय नंबर 3 आहे, मराठी भाषेच्या लिपीला देवनागरी लिपी म्हणतात। आताच आपण प्रूव्ह केलं की मराठीची लिपी सुद्धा देवनागरी लिपी आहे। बघा, यापैकी काय उदाहरण येतं, पर्याय नंबर 4 आहे, वरील सर्व विधाने सत्य आहेत। तर हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट उत्तर आहे। त्यानंतर बघा पुढचा प्रश्न 2 नंबरचा, मुलांनी या शब्दात बघा, मु हे अक्षर आहे, मु हे एक ध्वनी चिन्ह आहे, मु हा एक मूलध्वनी आहे आणि मु व उ हे मूलध्वनी आहेत। तर बघा, याचं पर्याय नंबर 1 उत्तर बरोबर आहे। कसं बघा, मु मध्ये मु बनताना कसा बनलाय, तर म त्याच्यामध्ये उ मिसळला, बघा हे व्यंजन आहे आणि त्याच्यामध्ये स्वर मिसळला तर काय बनतं, अक्षर बनतं। मला सांगा, व्यंजनामध्ये उ नावाचा स्वर मिसळला तर काय बनलं, उ मु बनलं। त्यामुळे हे बरोबर आहे, अक्षर आहे। त्यामुळे यातला पर्याय नंबर 1 मु हे अक्षर आहे। बघा पुढचा प्रश्न काय आहे, य, र, ल, व यांची उच्चार स्थाने अनुक्रमे विचारले, अनुक्रमे। बघा, इथं दोन्ही ऑप्शन तुम्हाला सेम दिसतील, पण त्यांनी काय विचारलंय, अनुक्रमे म्हणजे त्यांचा योग्य क्रम। बघा, य च कसं बनतं, इकडे बघा, य बनताना य, र, ल आणि व। तर य बनता, य च काय बनतं, ई बनतं, र च काय बनतं, रू बनतं, ल च काय बनतं, रू बनतं आणि व च काय बनतं, उ बनतं। बघा, संधी होताना या य च्या जागी ई येतो आणि विग्रह करताना ई च्या जागी इ येतो, रू च्या जागी र येतो, ल च्या जागी रू येतो, व च्या जागी उ येतो। म्हणजे य, र, ल, व यांची उच्चार स्थाने अनुक्रमे ई, रू, लू आणि उ। बघा, त्यांनी ऑप्शन दिला होता, इथं पण ई आहे, इथं ई आहे, हे दोन्ही ऑप्शन सेम आहेत, पण ई च य, रू च र, लू च र आणि उ च काय रे, व। त्यामुळे पर्याय नंबर 1 याचं उत्तर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मराठी व्याकरणामध्ये बदल घडणे व्याकरणातील या क्रियेला काय म्हणतात, तर बदल घडणे म्हणजे विकार घडणे। बघा, विकार म्हणजेच बदल। बघा, विकार हा 3 प्रकारचा असतो। विकारामध्ये लिंग, वचन, विभक्ती, पुरुष। बघा, एखाद्या शब्दामध्ये लिंग, वचन, विभक्ती आणि त्याचा पुरुष बदलला तर त्याच्यामध्ये जर बदल होत असेल तर त्याला म्हणतात विकारी। आणि मराठीमध्ये विकार होणे म्हणजेच त्याच्यामध्ये बदल होणे, त्याचा अचूक उत्तर आहे बदल होणे। बघा, पुढचा त्याचं करेक्ट उत्तर आहे विकार, बदल होणे म्हणजेच विकार होणे। चला, पुढचा प्रश्न आहे, छान प्रश्न आहे पुढचा, पुढीलपैकी कोणत्या उदाहरणात भाववाचक नामाचा विशेष नामासारखा वापर केला आहे। आता बघा, भाववाचक नामाचा विशेष नामासारखा वापर केलाय। यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, काही नामे ही भाववाचक नामे असतात, पण ती एखाद्या विशिष्ट ठिकाणाला, स्थळाला, प्राण्याला, व्यक्तीला दिली तर त्याला आपण काय म्हणतो, भाववाचक नामाला काय म्हणतो आपण, विशेष नाम म्हणतो। काय म्हणतो, विशेष नाम। आता फॉर एक्झाम्पल बघा, माझा,
तुझ्यावर विश्वास नाही, माझा तुझ्यावर विश्वास नाही, या वाक्यातलं विश्वास हे असताना भाववाचक नाम आहे. कसलं नाम आहे? भाववाचक नाम आहे. पण मी पुढच्या वाक्यात दिलं विश्वास सध्या IPS आहे. तर मला सांगा इथं विश्वास आणि हे आठ वाक्यातलं विश्वास, तर इथं भाववाचक नाम आहे, पण हे भाववाचक नाम आता एका व्यक्तीला दिले, त्यामुळे या ठिकाणी ते काय झाले? विशेष नाम झाले. मला सांगा तसंच त्यांनी काय केलं? मागच्या उदाहरणात बघा, त्यांनी काय दिले? मी आताच नगरहून आलो, हे सामान्य नाम झालं. त्यानंतर मला सांगा रे, आमची बेबी हे पण कसलं नाम आहे? सामान्य नाम आहे. म्हणजे बेबी म्हणजे त्या जातीच्या सगळ्या मुली त्यात आल्या बारक्या. त्यानंतर त्यांनी लिहिले माधुरी, उद्या मुंबईला जाईल. बघा माधुरी असताना भाववाचक नाम आहे, पण ते ह्या ठिकाणी एका मुलीला दिले, त्यामुळे ते विशेष नाम बनते. आणि त्यांनी ऑप्शन पर्याय काय दिला होता की प्रश्न बघा, पुढील पैकी कोणत्या उदाहरणात भाववाचक नामाचा विशेष नामाचा, तर विशेष नामासारखा उपयोग केलाय? तर भाववाचक नाम माधुरी, आणि ते असताना भाववाचक नाम आहे, पण या ठिकाणी माधुरी हे मुलीचे म्हणजे भाववाचक नाम हे विशेष नामासारखे. बघा पुढचा प्रश्न काय? खालीलपैकी कोणता शब्द एकवचनी आहे? बघा एकवचनी म्हणजे त्याचं एक वचन आणि अनेक वचन केलं तर दोन्हीकडे सेमच राहतं. बघा रे, पहिला भाऊ, एक भाऊ अनेक भाऊ, त्यामुळे दोन्हीकडे सेमच राहते. त्यानंतर कागद, एक कागद अनेक कागद, बघा एक वचन पण सेम आहे, अनेक वचन पण सेम आहे. त्यानंतर दिवस, एक दिवस अनेक दिवस. बघा रे, मग मला सांगा इकडं एक वचन अनेक वचन दोन्हीकडे समान राहते. पण रात्र, बघा रात्र म्हटलं तर एक रात्र अनेक रात्री, म्हणजे याच्यामध्ये बदल झाला. आणि त्यांनी काय झालं की एक वचनी आहे फक्त, तर रात्र हा शब्द एक वचनी, कारण त्याचं अनेक वचन काय होतं? रात्री. ओके, पुढचा प्रश्न बघा. ओके, उकारांत नपुंसकलिंगी नामाचे सामान्य रूप आकारांत होते. बघा एखाद्या शब्दा शेवटी जर उ आला असेल तर त्याचं सामान्य रूप करताना आ होतं. याला काय दिले? अचूक पर्याय निवडा. म्हणजे यातलं कोणतं बरोबर आहे की उच आ होतं? तर बघा रे, पहिला प्रश्न काय दिला त्यांनी? बघा पहिला ऑप्शन आहे वधू, धू मध्ये काय उ, आणि इथं धू मध्ये काय उ, म्हणजे उच झालं. आणि त्यांनी काय सांगितलं? इथं उच काय झालं पाहिजे? आ झालं पाहिजे. त्यामुळं पहिला पर्याय कट झाला. त्यानंतर बघा नातू, मग नातू मध्ये काय उ, आणि इथं काय झालंय? वा, म्हणजे उच काय झालंय? वा झालंय, पण आपल्याला काय सांगितलंय? आ पाहिजे. ओके, त्यानंतर कोकरू मध्ये काय उ, पण त्यांनी काय सांगितलंय? उच काय झालं पाहिजे? आ झालं पाहिजे. कोकरू, कोकरा, रा मध्ये काय आ, म्हणजे याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय नंबर 3. बघा पुढचा प्रश्न. बऱ्याच जणांची अशी तक्रार आली की हा प्रश्न चुकीचा, म्हणजे बऱ्याच जणांना हा प्रश्न समजलाच नाहीये. बघा मी काल मावळणारा सूर्य पाहिला, मग यामध्ये काय दिलंय? मावळणारा सूर्य पाहिला. या वाक्यातील मावळणारा विशेषणाचा प्रकार सांगा. बघा मावळणारा विशेषणाचा प्रकार, तर हे सिद्धच नाहीये, गुणविशेषण नाही. गुणविशेषण म्हणजे काय? एखाद्या नामाच्या अंगी असलेला विशिष्ट प्रकारचा गुण किंवा विशेष भाव दाखवणे, रंग, रूप, चव, आकार अशा गोष्टी दाखवणे, आपण त्याला गुणविशेषण म्हणतो. इथं कुठल्याही प्रकारचा क्रम दाखवत नाहीये. बघा मावळणारा सूर्य म्हटलं तर कुठल्याही प्रकारचा क्रम नाहीये, त्यामुळे हा पण ऑप्शन तुटला. राहिले फक्त सिद्ध आणि साधित या दोन मध्ये. लक्षात ठेवा, सिद्ध विशेषण आणि साधित विशेषण, यामध्ये हे साधित विशेषण आहे. कसं? तर मावळ नावाचा धातू, मावळ नावाच्या धातूला साधून मावळणारा हे काय केले? तयार केले. त्यामुळे इथं मावळणारा हे मावळ नावाच्या धातूला साधून केले. साधून केले म्हणून याचं उत्तर आहे साधित विशेषण. बघा पुढचा प्रश्न काय? ना, नये, नाही, नको या शब्दांनी क्रियापदाचे कोणते रूप स्पष्ट होते? ओके, तर मला सांगा यातून आज्ञा नाहीये, कुठल्याही प्रकारचं दान किंवा भेट नाहीये. संप्रदान म्हणजे दान किंवा भेट नाहीये. बघा या क्रियापदातून कुठल्याही प्रकारचं दान जात नाही, भेट जात नाही, कुठल्याही प्रकारची आज्ञा नाहीये. साशंक हा काही क्रियापदाचा प्रकार नाहीये. पण अकरण रूप म्हणजेच नकारार्थी क्रियापद. बघा अकरण रूपलाच आपण म्हणतो नकारार्थी क्रियापद. मला सांगा ना, नये, नाही, नको यातून क्रियेचा काय दर्शवतो? नकार दर्शवतो. आणि ज्या क्रियापदामधून क्रियेचा नकार दर्शवला जातो त्याला नकारार्थी, आणि त्यालाच अकरण रूप क्रियापद म्हणतात.
आणि ज्या क्रियापदातून क्रियेचा होकार दर्शवला जातो त्याला आपण करणरूप म्हणजेच होकारार्थी. म्हणजे लक्षात ठेवा, करणरूप म्हटलं तर होकारार्थी आणि अकरणरूप म्हटलं तर नकारार्थी, आणि हे सगळे शब्द निगेटिव्ह दर्शवतात. त्यामुळे याचं अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 3. बघा पुढचा प्रश्न आहे विकल्प बोधक. विकल्प म्हणजे काय रे? पर्याय. स्वरूप बोधक. स्वरूप म्हणजे काय? ह्या ठिकाणी एखाद्या गोष्टीचा उलगडा करून सांगितला जातो. त्यानंतर बघा परिणाम बोधक. परिणाम म्हणजे एका घटकाचा परिणाम दुसऱ्या घटकावर होतो. संकेत बोधक. संकेत म्हणजे काय? अटीवर चालतं. जर असं झालं तर तसं. म्हणजे हे ह्यामध्ये कुठला असा उभयान्वयी अव्यय आहे की जे सगळीकडे येतं, तर त्याचं उत्तर आहे की. कारण आणि हे येतं समुच्चय बोधक मध्ये, जरी तरी हे येतं संकेत बोधक मध्ये फक्त, परंतु हे येतं न्यूनत्व बोधक मध्ये, आणि की हे उभयान्वयी अव्यय या चारी मध्ये मोडतं. त्यामुळे याचं पर्याय नंबर 2 हे अचूक उत्तर आहे. फॉर एक्झाम्पल विकल्प बोधक, तुम्ही चहा घेणार की कॉफी घेणार? मग याच्यामध्ये चहा घेणार की कॉफी घेणार, तर की आले बघा. स्वरूप बोधक मध्ये काय? विनंती अर्ज असा जे की आले बघा. परिणाम बोधक, आईने मला मारले की माझे अंग दुखू लागले. ओके, यामध्ये एक परिणाम झालेला आहे. संकेत बोधक म्हणजे काय? तू आला असता की मी पण आलो असतो. यामध्ये संकेत दाखवलाय. म्हणजे पहिल्या अटीवर ज्यावेळी दुसरी अट अवलंबून असते त्यावेळी त्याला म्हणतात संकेत बोधक. बघा, त्यामुळे अचूक पर्याय नंबर आहे 2. बघा पुढचा प्रश्न आहे कर्तरी प्रयोग. कर्ता हा नेहमी टिंबटिंब असतो. बघा मी 100 वेळा सांगितलंय की प्रयोगावर कोणत्याही पेपरला गेला तर हमखास प्रश्न असतो म्हणजे असतोच. आणि इथं एकदम PYQ हा प्रश्न मागच्या वेळेस कमीत कमी 3 ते 4 वेळा ऍज इट इज पडलेला प्रश्न आहे की कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी काय असतो, तर प्रथमात असतो. याचा अर्थ कर्त्याला कोणत्याच विभक्तीचा प्रत्यय लागलेला नसतो, आणि ज्यावेळेस कर्त्याला विभक्तीचा प्रत्यय लागलेला नसतो त्यावेळेस त्या प्रयोगाला म्हणतात कर्तरी प्रयोग. 2 मिनिटं याचं तुम्हाला सांगतो. बघा प्रयोगाचे मुख्य प्रकार 3: कर्तरी, कर्मणी, आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे भावी. आता बघा कर्ता, कर्म, यामध्ये बघा आता कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो, कर्माला असतो किंवा नसतो. कर्मणी प्रयोगात कर्त्याला असतो पण कर्माला नसतो. बघा कर्मणी प्रयोगात कर्माला नसतो आणि कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो. भावी प्रयोगात दोघाला प्रत्यय असतो. आणि मला सांगा कर्त्याला कुठलाच प्रत्यय नाही, याचा अर्थ कर्त्याची विभक्ती कुठली? प्रथमा. मग याचं करेक्ट ऑप्शन आहे प्रथमांत. बघा प्रश्न काय होता? कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीमध्ये असतो? प्रथमा विभक्तीमध्ये, म्हणजे कर्त्याला प्रत्यय नसतो. ओके, बघा पुढचा प्रश्न आहे आ हे प्रत्यय लागून बनलेले धातू साधित. बघा शेवटी आ लागून बनलेले धातू साधित, तर याचं अचूक उत्तर आहे चिंता. कारण चिंता त्या शेवटी काय आलंय? आ आलंय. त्यामुळं हे आ प्रत्यय लागून तयार झालेलं धातू साधित आहे. ओके, श्रोता म्हणजे काय रे? ऐकणारा. भरता म्हणजे काय? तर हे संस्कृत मधला भाऊ. ओके, इथं काही अ नाही लागला शेवटी, पण इथं चिंता यामध्ये आ हा प्रत्यय लागलेला आहे. त्यामुळे याचं अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 1. बघा पुढचं अलंकार पाठवलाय त्यांनी. राज्य गादीवरी काडी तुझ्या आठवणी, फळाती माय मायेची पाठवणी. बघा यामध्ये अलंकार विचारलाय. तर बघा उत्प्रेक्षा तर येऊ शकत नाही, कारण उत्प्रेक्षामध्ये काय असतं? जणू जणू काही गमे भासे वाटे हे शब्द असतात. मग जणू जणू काही गमे भासे वाटे हे शब्द जर असतील तर त्याला उत्प्रेक्ष अलंकार म्हणतो. यामध्ये कुठंच तुम्हाला जणू जणू काही गमे भासे वाटे अशा शब्दाचा उल्लेख केला नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 हा कट झाला. त्यानंतर श्लेष अलंकार. श्लेष पण उत्तर निघत नाही. श्लेष अलंकार म्हणजे काय? ज्या अलंकारामध्ये एका शब्दाचे 2 अर्थ निघतात त्याला श्लेष अलंकार म्हणतात. मग यामध्ये कोणत्या शब्दाचे 2 किंवा 2 पेक्षा जास्त अर्थ निघत नाही, त्यामुळे इथं श्लेष अलंकाराचा पण येत नाही. बघा त्यानंतर रूपक अलंकार आणि रूपक अलंकार आणि यमक अलंकार. बघा रे, राज्य गादीवरी काढी तुझ्या आठवणी, फळा अति माय मायेची पाठवणी. आठवणी पाठवणी, आठवणी पाठवणी. मग याच्यामध्ये काय जुळलंय? यमक जुळलंय. त्यामुळे याचा उत्तर आहे यमक अलंकार. जसं शेतामध्ये माझी खोप, तिला बोराटीची झाप. खोप झाप. कोणी दिला जिवाळा, कोणास ताप झाला, हसले दुरून कोणी जवळून वार केला, झाला केला. असं यमक जुळले पाहिजेत. तसं इथं आठवणी पाठवणी हे जे यमक जुळलेत त्यामुळे याचं अचूक उत्तर आहे यमक अलंकार. बघा मन विचारली.
कांदा पडला पेवात आणि पिसा हिंडे गावात. ही म्हण कोणत्या भाषेतली लक्षात ठेवा. तर ही म्हण आहे वऱ्हाडी भाषेतली. वऱ्हाडी भाषा म्हणजे काय तर विदर्भामध्ये मराठीची जी बोली भाषा बोलतात तिला वऱ्हाडी भाषा म्हणतात. आणि विदर्भामध्ये काय येतं अमरावती प्रशासकीय विभाग त्यातले 5 जिल्हे आणि नागपूर प्रशासकीय विभाग त्यातले 6 जिल्हे टोटल 11 जिल्हे. 11 जिल्ह्यांना एकत्रितपणे आपण काय म्हणतो विदर्भ म्हणतो. आणि विदर्भाचं जुनं नाव आहे वऱ्हाड. आणि कांदा पडला पेवात पिसा हिंडे गावात ही म्हण आहे ना ही वऱ्हाडी भाषेत विदर्भात बोलली जाते. त्यामुळे याचा अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 1. मालवणी म्हणजे एकदम सिंधुदुर्ग रत्नागिरी या पट्ट्यामध्ये मालवणी भाषा बोलतात. मराठीच्या बोली भाषा आहेत. मराठीच्या एकूण बोली भाषा किती असं जर विचारलं त्याचं उत्तर आहे 52. मराठी एकच आहे पण बोलण्याच्या पद्धती 52 आहेत. बोली भाषेच्या पद्धती 52 आहेत. त्यामुळे कांदा पडला पेवात पिसा हिंडे गावात ही म्हण हे अनेक वेळा प्रश्न PY किंवा वऱ्हाडी विदर्भात बोलली जाणारी ही म्हण आहे. बघा पुढचा प्रश्न आहे 15 नंबरचा की निढळ शब्दाचा अर्थ काय. तर यामध्ये निढळ बऱ्याच जणांना असं वाटलं असं निढळ म्हणजे न ढळणारा तर नाही. तर निढळ म्हणजे त्याचा अर्थ आहे कपाळ. निढळ म्हणजे काय कपाळ. बऱ्याच जणांचे गोळ झाला असणार 100%. बघा पैरण या शब्दाचा अर्थ काय होतो तर पैरण म्हणजे सैल सदरा. जुन्या काळामध्ये किंवा आपल्या आजी आजोबा आपल्या घरामध्ये आजोबा लोक जे काही लोक सदरा सैल सदरा घालतात आणि त्या सैल सदऱ्याला लोक जुन्या काळामध्ये म्हणायचे पैरण. बघा पैरण इथं गुरांचा चारा म्हणजे काय असते वैरण असते. वैरण आपल्याला काय म्हणतो आपण वाहन म्हणतो. काय म्हणतो वाहन. बैलांना हाकण्यासाठी जी काठी असते आपण तिला हासूड म्हणतो. सॉरी आसूड म्हणतो आपण तिला. मला सांगा रे पैरण म्हणजेच काय रे सैल सदरा. हे लक्षात ठेवा. हे सुद्धा PY किंवा पैरण म्हणजे काय सदरा. हा सुद्धा प्रश्न PY किंवा आलाय. हाल अपेष्टा सहन करण्याचा जो गुणधर्म असतो त्याला म्हणतात तितिक्षा. काय म्हणतात तितिक्षा. मनकवडी म्हणजे काय एखाद्याच्या मनातलं जाणून घेणारी. ओके. प्रतीक्षा म्हणजे काय एखाद्याची वाट बघणारी. आणि आपण बघ ना हाल अपेष्टा सहन करण्यासाठी जो काही आपल्या मध्ये गुणधर्म असतो त्याला काय म्हणतात तितिक्षा. ओके. याचं करेक्ट उत्तर काय आहे पर्याय नंबर 2. बघा पुढचा प्रश्न काय व्याकरण दृष्ट्या शुद्ध शब्द ओळखा. तर बऱ्याच जणांना हा शब्द शुद्ध वाटला असेल तर लक्षात ठेवा इथं अनुस्वार येत नाही इथं पहिली वेलांटी येत नाही. तर लक्षात ठेवा अतींद्रिय मध्ये त ला दुसरी वेलांटी वरती अनुस्वार आणि द ला पहिली वेलांटी नेहमी. बघा त ला किती पाहिजे त ला दुसरी आणि द ला पहिली आणि त्याच्यानंतर मग अनुस्वार. मग त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 1 अतींद्रिय. ओके. बघा आता पुढचा प्रश्न आहे समास. समास हा प्रश्न पडलाय आणि हा समास आहे अलुक तत्पुरुष समास. बघा तोंडी लावणे या शब्दाचा समास आहे असा PYQ प्रश्न टाकलाय. तोंडी लावणे याचा समास कोणता. तर बघा ज्या समासातील पहिल्या पदाच्या सप्तमीच्या ई विभक्तीचा लोप होत नाही त्याला म्हणतो आपण अलुक तत्पुरुष समास. आणि बघा रे तोंडी लावणे याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या शब्दामध्ये ई सापडतो आणि ते नष्ट होत नाही. अलुक म्हणजे नष्ट न होणारे. आणि बघा पहिल्या पदातील सप्तमीचा ई विभक्तीचा लोप होत नाही म्हणून त्याला आपण म्हणतो अलुक तत्पुरुष समास. मग याचं उत्तर आहे लक्षात ठेवा अलुक तत्पुरुष समास. नन्य तत्पुरुष समास म्हणजे काय की ज्या समासाचं पहिलं पद अ अन न ना नी गैर आणि बे हे असतं त्याला आपण काय म्हणतो नन्य तत्पुरुष समास. ज्या समासाचं दुसरं पद धातूपासून बनतं त्याला म्हणतो आपण उपपद तत्पुरुष समास. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये म्हणलं मी ग्रंथकार. तर बघा रे ग्रंथकारची फोड होते ग्रंथ करणारा. मग यामध्ये सांगा दुसरं पद कशापासून बनलंय कर नावाच्या धातूपासून बनलंय. ज्या समासाचं दुसरं पद धातूपासून बनतं त्याला म्हणतात उपपद तत्पुरुष समास. ज्या समासाचं पहिल्या पदातील सप्तमीच्या ई विभक्तीचा लोप होत नाही त्याला म्हणतात अलुक तत्पुरुष समास. ज्या समासाचं पहिलं पद अ अन न ना नी बे गैर हे उपसर्ग लागून तयार होतं त्याला म्हणतात नन्य तत्पुरुष समास. त्यामुळे बघा इथं तोंडी लावणीमध्ये पहिल्या शब्दामध्ये ई लागलाय आणि ई चा लोप झाला नाही ई नष्ट झाला नाही मग याचं उत्तर आहे अलुक तत्पुरुष समास. बघा पुढचा प्रश्न रामकृष्ण हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे. बघा याची फोड केली रामकृष्ण तर राम आणि कृष्ण लक्षात ठेवा. तर ज्या समासातील दोन्ही पदे
दोन्ही पदे प्रधान असतात, मुख्य असतात, प्रधान म्हणजे मुख्य असतात, बदलणारी नसतात, त्याला आपण काय म्हणतो द्वंद्व समास. काय म्हणतो द्वंद्व समास. बघा रे, यामध्ये अव्ययभाव समासाचं उदाहरण नाहीये, कारण या समासातलं फक्त पहिलं पद प्रधान असतं, पहिलं पद, त्यामुळं हे उदाहरण अव्ययभाव समासाच नाहीये, तत्पुरुष समासाचं नाहीये, बहुरी यातून तिसऱ्या पदाचा बोध होत नाही. पण रामकृष्ण म्हणलं तर त्याची फोड केली, राम आणि कृष्ण, अरे जेवढा राम महत्वाचा आहे तेवढा कृष्ण सुद्धा महत्वाचा आहे. म्हणजे जेवढं हे वाक्य प्रधान आहे, ह्या शब्द प्रधान आहे, तेवढं हा शब्द देखील प्रधान आहे. आणि ज्या समासाचे दोन्ही पद प्रधान असतात त्याला म्हणतात द्वंद्व समास. द्वंद्व समासाचे पण 3 प्रकार पडतात. त्यामध्ये बघा, द्वंद्व समासाच्या 3 प्रकारामध्ये द्वंद्व समास याच्यामध्ये 3 प्रकार पडतात. पहिला आहे इतरेतर द्वंद्व समास, दुसरा आहे वैकल्पिक द्वंद्व समास आणि तिसरा आहे समाहार द्वंद्व समास. बघा, याच्यामध्ये आणि व दोन शब्दांच्या मध्ये जर आणि व या उभयान्वयी अव्ययाचा वापर झाला तर त्याला म्हणतात इतरेतर द्वंद्व. वैकल्पिक द्वंद्व म्हणजे यामध्ये वैकल्प म्हणजे काय रे, विकल्प म्हणजे पर्याय. मग याच्यामध्ये किंवा, अथवा, वा आणि की हे पर्याय दाखवणारे शब्द असतील. जसं बरे वाईट, बरे किंवा वाईट. पण इथं मी म्हणलं पाप पुण्य, पाप अथवा पुण्य किंवा पाप किंवा पुण्य. आणि इतरेतर द्वंद्व म्हणजे काय म्हणलं मी, आई वडील. बघा, मग तुम्ही म्हणू शकत नाही ना आई किंवा वडील म्हणू शकत नाही, तर काय म्हणतो मी आई आणि वडील. म्हणजे लक्षात ठेवा की ज्याच्यामध्ये आणि व या 2 प्रधान शब्दांच्या मध्ये आणि व या उभयान्वयी अव्ययाचा वापर होतो त्याला म्हणतात इतरेतर द्वंद्व समास. ज्या 2 शब्दांच्या मध्ये किंवा, अथवा, वाकी या उभयान्वयी अव्ययाचा, विकल्पदर्शक उभयान्वयी अव्ययाचा वापर होतो त्याला म्हणतात वैकल्पिक द्वंद्व समास. आणि ज्याच्यामध्ये बघा समाहार द्वंद्व म्हणजे दिलेल्या शब्दांसोबत त्याच जातीच्या इतर शब्दांचा देखील समावेश होतो तेव्हा त्याला म्हणतात काय रे, समाहार द्वंद्व समास. जसं मी म्हणलं शेतीवाडी, काय म्हणलं मी, शेतीवाडी. तर ह्याच्यामध्ये काय, शेती, वाडी व इतर तत्सम जायदाद. म्हणजे लक्षात ठेवा, यामध्ये शेती पण आली, वाडी पण आली आणि शेतीवाडी सोबत इतर सगळी जायदाद पण आली. म्हणजे समाहार द्वंद्व म्हणजे ज्या समासातील शब्दांचा विग्रह करताना त्या 2 शब्दांशिवाय त्याच जातीच्या इतर सर्व शब्दांचा देखील त्यात समावेश होतो, याला म्हणतात समाहार द्वंद्व समास. बघा, पुढचा प्रश्न आहे अतिप्रसंग. अतिप्रसंग हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे, तर अतिप्रसंगामध्ये प्रसंग या शब्दाला अति नावाचा उपसर्ग लागलाय. मग उपसर्ग लागलाय त्यामुळे याला म्हणतो आपण उपसर्ग घटित शब्द. ओके, पुढचा प्रश्न बघा. आज गाडीत अतोनात गर्दी होती, वाक्याचा प्रकार ओळखा. बघा, आज गाडीत अतोनात गर्दी होती, वाक्याचा प्रकार ओळखा. तर यामध्ये कोणत्याही प्रकारचं उद्गार भावनेचा काढलेला नाहीये, त्यामुळे ऑप्शन नंबर 1 झाला. ते एकदम साधं सरळ वाक्य. आणि ज्यावेळेस आहे ना एखादं वाक्य ज्याच्यामध्ये कोणत्याही भावनेचा उद्गार नसतो, कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारला नसतो किंवा कोणत्याही प्रकारची अट नसते, साधं सरळ बोलणे, त्याला आपण म्हणतो विधानार्थी वाक्य. आणि विधानार्थी वाक्याच्या शेवटी नेहमी काय असतो, पूर्णविराम असतो. त्यामुळे याचं अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 2. बघा आता पुढचा प्रश्न. हा प्रश्न कमीत कमी आतापर्यंत 15-20 वेळा विचारण्यात आलेला आहे. ऍज इट इज आहे. पोर आणि मूल ही संज्ञा मराठीत कोणत्या लिंगात वापरतात, तर डोळं झाकून काय करायचं, पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग, तिन्ही लिंगात आढळणारे हे 2 शब्द मराठीमध्ये ते म्हणजे पोर आणि मूल. त्यामुळे पर्याय नंबर त्याचा 3 बरोबर आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा. चित्रकार कुंचल्याने चित्र काढतो, यातील अधोरेखित शब्दाचा विभक्ती, इथं कुंचल्याने याला अंडरलाईन केलेलं होतं. चित्रकार कुंचल्याने चित्र काढतो, यातील अधोरेखित शब्दाचा विभक्तीचा अर्थ. तर लक्षात ठेवा, चित्र काढतोय पण तो साधन म्हणून काय वापरतोय, तर कुंचल्याने म्हणजे एक विशिष्ट प्रकारे मेरूचा भाग असतो, पेनासारखा भाग असतो. मग मला सांगा, चित्र काढण्याचं ते काय, साधन म्हणजेच काय रे, करण. याचं अचूक कारकर्ता आहे काय, करण. आणि करण हा तृतीयाचा कारकर्ता आहे. ओके, आणि पुढचा प्रश्न काय, षष्ठी विभक्तीचे प्रत्यय. तर लक्षात ठेवा, हे आहेत सप्तमी विभक्तीचे, हे आहेत सप्तमी विभक्तीचे प्रत्यय, हे आहेत तृतीया विभक्तीचे प्रत्यय.
हे आहेत पंचमी विभक्तीचे प्रत्यय आणि चाचीचे आणखी एक आहेत झा, जी, जे आणि झा. तर हे प्रत्यय आहेत षष्टीचे आणि त्यांनी षष्टीचे प्रत्यय विचारलेत. याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3. अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या YouTube चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.